हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर मस्त आता नाश्त्याची तयारी चालली होती. तोपर्यंत रात्रीची जी भांडी होती आलेली ती लावून घेतली आणि मस्त ओट्स बनवत होते मी. मला ओट्सचा ब्रेकफास्ट खूप आवडतो आणि मसाल्याचा ओट्स पण आणि हा वाला ओट्स पण खूप हेल्दी आहे आणि अगदी पोटभर नाश्ता आहे हा. एकदा खाल्ला की सकाळी तर लवकर काही भूक लागत नाही. 1-2च्या दरम्यानच भूक लागते. मग मला तरी 1-2च्या दरम्यान लागते. मग माझ्यासाठी ओट्स केला आणि यांच्यासाठी पोहे केले. यांना ओट्स वगैरे असं काही खायला आवडतच नाही बिलकुल. तर यांना पोहे आणि चहा केला मस्त. माझा आधीच नाश्ता होऊन गेला होता सकाळी. मी त्यांच्या आधी उठलेली. ते 11ला उठले. सुट्टीचा दिवस होता म्हणून. तर त्यांना चहा आणि पोहे केले. तर असं देताच त्यांना विचारत होती, चहा आधी देऊ की पोहे? म्हणजे चहासोबतच पोहेंसोबतच चहा देऊ का असं विचारत होते. ते बोलले दोन्ही सोबतच दे. दोन्ही सोबतच दिलं. तर असा मस्त छान दिवस होता आणि मस्त सुट्टीचा दिवस म्हटला तर मस्तच असतो, पण खूप फास्ट जातो एवढंच आहे. तर त्याच्यानंतर मग नाश्त्याची सगळी भांडी धुतली. फक्त 2च गोष्टी बनवल्या तरी पण इतका म्हणजे नाश्त्याची भांडी निघते ना की बस. भांड्यांना तर नुसतं निमित्तच पाहिजे. जितकं काम दुसरं नसतं ना घरामध्ये तेवढं काम तर नुसतं भांड्यांचंच असतं. भले ते 2 माणसं असली काय आणि 8 माणसं असली काय. तर अशी मग नाश्त्याची सगळी वगैरे भांडी घासून घेतली. तर बघा एवढी भांडी होती नाश्त्याची माझी. त्याच्यानंतर ना माझे कपडे सुकवण्याचे जे क्लिप्स असतात ना ते खाली पडले होते. तर हे जाऊन ते घेऊन आले होते. म्हणजे असेच गेले होते तर क्लिप पण घेऊन आले वरती. तर ते तिकडूनच फेकत होते. 3 क्लिप पडले होते माझे. तर हा एक क्लिप काही यायचं नावच नव्हतं की ते 2 क्लिप तरी पण आले होते आतमध्ये. येतच नव्हतं. तर त्याला म्हटलं मग तू येताना सोबत घेऊन ये त्या क्लिपला. त्याचं काही मन नाही आहे. मग शेवटी तो बिचारा आला एकदाचा आणि मग असं चाललं होतं आमचं. मग दुपारचं जेवणाची तयारी चालली होती. मस्त बटाटे फ्राय, वरण भात असं छान असं लाईट जेवण. आणि दुपारचं डाळ भात असणं तर खूपच गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काही पोट भरत नाही आपलं. आणि मस्त असं फोडणी देण्याचं काम चालू होतं. मग संध्याकाळची वेळ, चहाचा टाईम. मस्त पूजापाठ केली. 6ला उठलेली. मग पूजापाठची तयारी झाली. मग चहा पाणी करायला घेतला आणि मग आज मस्त सँडविच करणार होते. चीज सँडविच. आमचं सुट्टीच्या दिवशी तरी सँडविच असतोच असते. तर सकाळच्या नाश्त्याला नाहीतर संध्याकाळच्या नाश्त्याला. तर बघा पुढे सँडविचची पण तुम्हाला दिसेलच. तर असा चहा घेतला मी. 2 खारी पण मला खूप झाले नावापुरता. असं सँडविचसाठी मी बटाट्याचं सँडविच केलं कारण इतर गोष्टी नव्हत्या. काकडी बीट वगैरे असं काहीच नव्हतं. म्हणजे घरात होतं त्याच्याने सँडविच बनवलं. तर आधी बटाटे वगैरे घेतले. ते उकळायला टाकते. आणि कधी तुम्ही बॉईल करणार म्हणजे आता मला करायची सांगायची गरज नाही. तर ज्यांना नाही माहीत आहे ते त्यांना सांगते. कुठलीही गोष्ट तुम्ही जसं अंड झालं प्लस आपले कडधान्य झाले, त्याच्यानंतर बटाटे वगैरे आपल्याला जर आधी सिट्टी करून घ्यायचं असेल ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं चिमूटभर असं थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे ते जी गोष्ट उकळायला अर्धा तास लागत असेल तर ती गोष्ट 15 मिनटात होणार. मग बटाटे उकडून झाले. मग बटाटे सोलून घेतले. नंतर त्याला स्मॅश केलं. घरात बघा असं नाही आहे प्रत्येक गोष्ट असणं गरजेचंच आहे. जर नसलंच तर काय करणार आणि कुठे समजा भेटलंच नाही तर काय करणार. मग ज्या गोष्टी घरात अवेलेबल असतात त्याच्याने पण तुम्ही गोष्टी बनवल्या तरी टेस्टी बनतात. मी खरं सांगते माझ्या म्हणजे सँडविच एवढं टेस्टी बनलं होतं. आणि आजकाल मी जे काही बनवते ना फक्त मन लागलं पाहिजे, चित्त लागलं पाहिजे बनवताना गोष्टी जे काय आपण बनवतो. तर नुसतं काहीच नव्हतं. मी मसाला पण ॲड केला नव्हता सँडविचच्या. फक्त बटाटे स्मॅश केले, चिली फ्लेक्स टाकलं आणि कांदा टाकला. टोमॅटो पण वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे ते काय बोलतात आपलं काकडी वगैरे बीट वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे घरात तेच टाकलं. फक्त ॲड काय केलं चिली फ्लेक्स होतं ते मी आणलं होतं. ते पण संपलं होतं. मग पॅकेट आणलं. मग मेयोनीज टाकलं थोडंसं त्यात. बटर टाकलं, कोथिंबीर टाकली. बस. हिरवी मिरची वगैरे काहीच टाकलं नाही.
आणि त्याचंच मी मिक्सवेल केलं आणि सँडविचसाठी तो रेडी केला मसाला. तर इतकं सुंदर आणि इतकं छान टेस्टी बनलं होतं ना, म्हणजे मी सँडविच कसंही बनवलं ना तरी ते टेस्टी होते आजकाल. आणि मी तारीफ नाही करत आहे, खरंच सांगते जे आहे. मग अशी चटणी बनवली मस्त छान, त्याच्यामध्ये लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडासा एक तुकडा अद्रक आणि कोथिंबीर मस्त. आणि मीठ मी सोबतच टाकते जेव्हा वाटण करायचं असतं त्याचं, वरतून मी नाही टाकत. मग असं बघा मस्त मसाला मी मिक्सवेल केला छान. आणि मग ब्रेडला थोडंसं बटर घ्यायचं. तुम्ही जेव्हा सँडविच करायला घ्याल तर अशी तयारी चालली होती माझी. मग ब्रेड आहे ना त्याला मग पहिला आधी बटर लावून घ्यायचा, मग चटणी केलेली आहे ती चटणी लावून घ्यायची. मग जो जे बटाट्याचा मी मसाला केला तो मी लावून घेतला वरून. मग त्याच्यावरती मेयोनीजचा थोडासा लेअर घेतला, मग चीज किस केलं त्याच्यावरती. आणि मग तुम्हाला शेजवान टाकायचं असेल तर टाका, मला तर नाही आवडलं शेजवान टाकलेलं. मी एका सँडविचमध्ये बनवलं, त्यानंतर मला काही आवडलं नाही तर नाही बनवलं मग मी शेजवान मी स्किप केला. मग असं चीज वगैरे मस्त घेतलं, बटाटेचा मसाला टाकला की त्याच्यावरती मेयोनीज आणि चीज टाकायचं. आणि मग दुसऱ्या ब्रेडला थोडा बटर आणि चटणी लावून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित टोस्ट पण होतं तव्यावर. आणि मी असं बघत होते की व्यवस्थित क्लिप येते का नाही, कारण कॅमेरा कसा बसा सेट होतो माझा. तर असं मग तयारी मस्त चालली होती सँडविचची आणि खूप छान बनलं होतं सँडविच खरंच. तर मस्त सँडविच असं तयार झालं होतं, कुरकुरीत छान मस्त टोस्ट झालं होतं. आणि वरतून असं चीज आणि बटर पण लावलं होतं मी. मग यांना दूध देत होती हळद टाकून, कारण खोकल्याला अजून थोडासा आराम नाही आहे आणि रोज दूध पिण्याची पण सवय आहे त्यांना रात्री. मग मेथीची भाजी पण मस्त निवडून घेतली. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात सगळे. तर आता चहा ठेवला आहे, मी आत्ता उठली आहे, नाही म्हणजे मी सकाळीच उठली होती. काहीतरी 7:30ला उठून जेवण वगैरे बनवलं. यांचं म्हणजे हस्बंडसाठी जेवण वगैरे बनवून त्यांचा टिफिन वगैरे रेडी केला आणि नाश्ता वगैरे बनवला, दिला आणि परत झोपून घेतलं. खूप गार वाटत होतं आज, तर काय मनच नव्हतं होत आज उठण्याचं. तर त्यांचं सगळं करून झाल्यावर परत एकदा मी झोपली आणि मग आत्ता परत उठली. 10 वाजलेत आता. तर आता उठली आहे, आता ब्रेकफास्ट वगैरे करते, नाश्ता वगैरे करते. तर चला बघूयात, माझा चहा ठेवला आहे, बघूयात झाले का. मग मस्त चहा बनला होता आणि कालचे ब्रेड्स उरले होते, बटर पण होतं, तर मी चहा आणि बटरच घेतलं चहासोबत. मस्त आणि खूप मस्त लागतं, माझं तर फेवरेटच आहे ब्रेड बटर म्हटलं तर. खूप मस्त चहासोबत लागत होतं. आणि हो, मी आता चांगले वेगवेगळे कंटेंट आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मलाही जरा म्हणजे व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन करावं असं वाटतं आहे. त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत, लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे. मी पण वेगळ्या गोष्टी जरा म्हणजे तुम्हाला एंटरटेनमेंट कसं व्हावं माझ्या चॅनलद्वारा, ते मी करण्याचा खरंच प्रयत्न करत आहे, विचार करत आहे त्याच्यावर. तर कसा मी कंटेंट आणू तुमच्यासाठी, जेणेकरून तुमचं चांगलं एंटरटेनमेंट व्हावं, ज्याने काहीतरी गोष्टी तुम्हाला 4 शिकण्यासारखं भेटावे. तर यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. तर थोडा वेळ लागेल, पण नक्कीच चांगले कंटेंट मी तुमच्यासाठी आणणार आहे. आणि तोपर्यंत थोडीशी वाट बघा, तोपर्यंत सगळ्यांनी थोडीशी वाट बघा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आजचा होता असा काहीतरी दिवस, म्हणजे 2 दिवसाचे दिवस मी ॲड केलेले. तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.